गौताळा चंदन तस्करी प्रकरण, वनखात्यात प्रशासकीय बंडाळी, सर्वोच्च पीसीसीएफच्या आदेशाला सीसीएफकडून केराची टोपली. राज्यातील सर्वोच्च वन्यजीव अधिकाऱ्याचा आदेश धुडकावला. संभाजीनगर वनवृत्तात खळबळ, चौकशी टाळण्यासाठी अधिकारी पातळीवर संगनमताचा संशय. छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी. पाटणादेवी गौताळा अभयारण्यात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील चंदनतोड प्रकरणात आता महाराष्ट्र वनखात्यात एक गंभीर प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे. राज्यातील वन्यजीव विभागाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पीसीसीएफ वन्यजीव यांनी दिलेले लेखी आदेश चक्क मुख्य वनसंरक्षक सीसीएफ प्रादेशिक छत्रपती संभाजीनगर यांनी धाब्यावर बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे वनविभागातील अंतर्गत शिस्त आणि भ्रष्टाचाराच्या संशयावरून मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काय आहे नेमके प्रकरण? गौताळा अभयारण्यातील चंदनतोडीबाबत विभागीय वन अधिकारी डीएफओ आणि सहाय्यक वनसंरक्षक एसीएफ यांनी सादर केलेला चौकशी अहवाल अत्यंत चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे पीसीसीएफ वन्यजीव यांनी स्पष्ट केले होते. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी लेखी आदेश काढून पुढील सखोल चौकशीची जबाबदारी सीसीएफ प्रादेशिक यांच्याकडे सोपवली होती. अधिकार क्षेत्राचे कारण देत चौकशीला नकार. पीसीसीएफ सारख्या सर्वोच्च पदावरील अधिकाऱ्याचा आदेश पाळणे बंधनकारक असताना मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक यांनी हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही असे म्हणत ही चौकशी करण्यास उघडपणे नकार दिला आहे. आदेश देऊन महिना उलटून गेला तरी अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. एका जबाबदार पदावरील अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांच्या आदेशाचा असा अवमान करणे हे प्रशासकीय शिस्तीचे उल्लंघन मानले जात आहे. 180हून अधिक पुरावे तरीही टाळाटाळ. या चंदन तस्करी प्रकरणात तब्बल 180हून अधिक छायाचित्रात्मक पुरावे उपलब्ध आहेत. इतके ठोस पुरावे असतानाही चौकशी का टाळली जात आहे? यामागे दोषी अधिकारी आणि तस्करी करणाऱ्यांचे मोठे संगनमत तर नाही ना, असा संशय आता बळावला आहे. डीएफओ आणि एसीएफ यांना वाचवण्यासाठीच सीसीएफ स्तरावरून ही टाळाटाळ होत असल्याची चर्चा वनवर्तुळात रंगली आहे. मंत्रालय स्तरावरून चौकशीची मागणी. सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या आदेशालाच जर स्थानिक स्तरावर केराची टोपली दाखवली जात असेल तर राज्याची प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी संबंधित सीसीएफ प्रादेशिक, डीएफओ आणि एसीएफ यांच्यावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी आणि या प्रकरणाची चौकशी मंत्रालय किंवा मुख्य सतर्कता अधिकारी सीव्हीओ यांच्यामार्फत करण्यात यावी, अशी जोरदार मागणी निसर्गप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.